स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आरक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार आहे। रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढण्याचे आदेश दिलेले होते आणि त्यानुसार आज जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 847 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत या ठिकाणी निघताना पाहायला मिळणार आहे। अनुसूचित जाती जमातीसाठी 36, याच प्रवर्गातील महिलांसाठी 18, अनुसूचित जमातीसाठी 11, तर याच प्रवर्गातील महिलांसाठी 6, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 229, तर याच प्रवर्गातील महिलांसाठी 116, तर खुल्या प्रवर्गासाठी 571, तर खुल्या प्रवर्गासाठी महिलांसाठी 286 जागा या आज निश्चित केल्या जाणार आहेत। यामध्ये सरपंचांची आरक्षण सोडत या ठिकाणी निघणार आहे। 2023 सालापासून ग्रामपंचायत निवडणुका या ठिकाणी झालेल्या नाही आहेत आणि जी आज आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे ती सोडत 2025 ते 2030 या सालासाठी गठीत करण्यात येणार आहे। रत्नागिरीत एकूण 847 ग्रामपंचायतींची सोडत जी आहे ती आज निघणार आहे। यामध्ये चिपळूण तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे 130 ग्रामपंचायतीचा या ठिकाणी समावेश आहे। एकंदरीत जर बघितलं तर ग्रामपंचायतींच्या सरपंचांसाठीची सोडत आज निघणार आहे आणि त्यामुळेच ग्रामपंचायतीमधील जो राजकीय पटलाचा डावपेच असतो त्या संदर्भामध्ये हे पद आरक्षण कोणासाठी होणार याची उत्सुकता आज अखेर संपताना पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।